अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूच्या सदस्यांची भावना लक्षात घेता आपण काही सभागृह तहकूब करणार नाही किंवा या मिस्टर इंडिया जे आहेत हे अधिकारी ॲग्रिकल्चर खात्यातले अदृश्य गॅलरी यांचा आपण काही समजती नाही, परंतु अध्यक्ष म्हणून आपण रुलिंग देणार आहे की नाही या विषयातलं? बोला ना. रुलिंग काय आहे आपलं या विषयातलं? रुलिंग काय आहे? मंत्री महोदय बोलतील. हां, मंत्री महोदय बोलतात. सावरकर साहेबांनी जे सूचना मांडली या बाबतीमध्ये नोंद घेतली जाईल. खरं तर आजची बैठक म्हणजे तुम्हाला सांगा हरकत नाही की आज खूप महत्त्वाची बैठक या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी केळीच्या संदर्भात घेतली होती. त्यामुळे नाही मला बोलू द्या ना. तर एक आपल्याला 2 मिनिटं सर सुरू करा. तुम्ही सुरू करा. अध्यक्ष महोदय, रुलिंग द्या ना. बोला ना. अरे तुमचं रुलिंग. बरं ठीक आहे. द्या, एक चिठ्ठी लिहून द्या. चला आपण सुरू करूया. सन्माननीय सदस्य, आपल्या माझे 293च्या निमित्तानं सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षात घेता माझी त्यांना पण विनंती आहे की मंत्र्यापेक्षा अधिकाऱ्याला मोठं समजण्याची गरज नाही. मंत्री महोदय आले आहेत, आपण आपली चर्चा सुरू करूया. मी धन्यवाद देतो कृषी मंत्र्यांचा की 3-4 मिनिटात हल्लाखोर झाल्यावर ते आले, परंतु याच्यामध्ये पहिला जो विषय होता तो सहकार खात्याचा होता आणि सहकार मंत्र्यांचे राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री अपेक्षित होते. हरकत नाही, आता दादाजी आहेत, तुम्ही सर्व लोक आहात, पण ते बरोबर नाही आहे. आज युती सरकारच्या विरोधात मंत्री महोदय काही लोक अन्नत्याग आणि कोणचा त्याग करत स्टंटबाजी करून राहिले आणि त्यांच्याच पक्षाचे बरेच लोक गैरहजर आहेत. आत्मचिंतन त्यांनी करायचे. नाही बरोबर नाही, असं नका करू. आणि त्यांचा किती सिरियसनेस आहे या विषयामध्ये समजते. आणि म्हणून मला सर्वप्रथम हे सांगायचं मंत्री महोदय की यांना स्वतःची लिडरशिप एस्टॅब्लिश करायची आहे की राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून स्वतःला म्हणून घ्यायचं आहे. आणि माननीय एकनाथजी शिंदे, माननीय पवारताई आणि मुख्यमंत्र्यांना टेका केल्याशिवाय आपण नॅशनल पिक्चरवर येत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे आज बरं झालं या निमित्तानं हे स्टंटबाजी लक्षात आली. माननीय अध्यक्ष महोदय, ज्यांना शेतकऱ्यांचा खूप कळवळा आणि आज गावोगावी जाऊन लोक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सरकारवर टीका करून राहिले, त्यांचं सरकार असताना 2009 साली 6 सप्टेंबर 2009 साली केंद्र पुरस्कृत कर्जमाफी जाहीर झाली. राज्याचं काही नव्हतं, पण ठीक आहे, यांनी बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ढिंडोरे पिटवले. तेव्हा कर्जमाफी 20,000 रुपयाची होती फक्त. आणि 20,000पेक्षा जास्ती जर कर्ज घेतलं असेल तर त्याला 20,000च्या मर्यादेत यांनी कर्जमाफी दिली. आणि अध्यक्ष महोदय, या कर्जमाफीची रक्कम किती होती माहीत आहे? पूर्ण राज्याची 4,008 कोटी रुपये. 4,008 कोटी 28 लाख ही तेव्हाच्या आघाडी सरकारची केंद्र पुरस्कृत कर्जमाफी होती. आणि हे आज माननीय देवेंद्रजीच्या कर्जमाफीवर बोलतात. मला वाटत नाही की इतकं म्हणजे ज्याला म्हणतात जनाची नाही तर मनाची
थोडीशी ठेवली पाहिजे की आपण सत्तेत असताना 15 वर्ष काय केलं. ही कर्जमाफी. त्यानंतर दुसरी कर्जमाफी आली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017. माफी शब्द नाही वापरला. शेतकरी सन्मान योजना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. 1,50,000 रुपये. इन्फ्लेशनचा रेट काढला ना 2009चा 14चा 17चा, तर जास्तीत जास्त 20,000 40,000 रुपये होतील, ज्याला आपण कॉस्ट इंडेक्स म्हणतो. गुगलवर भेटते माहिती करून. आपण कर्जमाफी दिली 1.5 लाखाची. आणि तुम्हाला माहीत आहे याचं व्याप्ती जी होती, ही व्याप्ती 24,737 कोटी होती. त्यांनी यांच्या भाषणात, विरोधी पक्ष भाषणं होतील, उत्तर द्या यांनी की 4,000 कोटी कुठं, 24,737 कोटी कुठं. आणि शेतकरीची जर संख्या जर पाहिली आपण, तर ते 26,17,000 शेतकऱ्यांना आपण डायरेक्ट कर्जमाफी दिली. OTS जे आहे, एक वेळ समझोता योजना, त्याच्यात 7,21,000 शेतकऱ्यांना फायदा मिळाला. आणि अध्यक्ष महोदय अजून एक सांगतो, प्रोत्साहनपर रक्कम जी दिली, प्रोत्साहनपर रक्कम ती 17,22,000 लोकांना. असे मान्य अध्यक्ष महोदय, मी खरंच कौतुक करेल ज्यांच्यावर लोक टीका करतात, त्यांना शेती समजत नाही, देवेंद्रजींना. ते 7 पिढ्यांचे शेतकरी आहेत. आणि मूल जो तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यात, तिथले मूळचे रहिवासी आहेत, शेती करतात. आणि तुम्ही आम्ही कधी गाईचं दूध नसेल काढलं, त्यांनी काढलेलं आहे. पण असं आहे की जे स्वतः शेतकरी नेता ज्यांना म्हणवायचं असतं ना, ते ढिंडोरे फार पिटतात. आणि आम्ही शेतकरी आहो, आणि ते खरं करण्यासाठी दुसरे शेतकरी नाहीत हे दाखवायचा प्रयत्न करतात. मला असं वाटते की असा नेता ज्यानं 50,60,000 लोकांना 2017 साली फार रेटान असताना ही कर्जमाफी दिली, ही खरं म्हणजे त्यांचं अभिनंदनही करतो, आभारी मानतो. 25,000 कोटी यांची 4,000 कोटीची. आणि मग आज जे आपल्यावर टीका होऊन राहिली, उद्धवजींच्या काळात मुख्यमंत्री असताना कर्जमाफी फार सरसकट दिली, आणि तुमच्या कर्जमाफीत खूप अटी शर्ती आहेत. आता असं आहे आजकाल, खोटं बोला आणि रेटून बोला, धंदा तर काही राहिला नाही. कुठं 237 आणि कुठं 48. मला माहित आहे का, 2009 साली कर्जमाफी आली 4,000 कोटीची. आम्ही दिली 25,000 कोटीची. आमच्यानंतर यांची आली. अपेक्षा अशी होती की यांची कर्जमाफी असेल बा 1,00,000 कोटीची. यांच्या कर्जमाफीमध्ये, आणि हा अजून एक महत्त्वाचा मुद्द्याचा राहून गेला. माननीय अध्यक्ष महोदय, संवेदनशीलता कशाला म्हणतात? पहिला जो निर्णय झाला होता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा, त्याच्यात 2012 नंतरचे शेतकरी घेतले होते. परंतु कुठेही इगो न करता, कुठेही ज्याला म्हणतात आपला निर्णय 2 पावलं मागं घेताना कुठलाही अविर्भाव न ठेवता, जेव्हा लोकांची मागणी आली, सर्व अधिकाऱ्यांच्या सर्व जे शेरे असतात त्याला ओव्हररूल करून मान्य देवेंद्रजींनी ही जे कर्जमाफी दिली होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, याची व्याप्ती 1/4/2001 पासून तर 31/3/2016, म्हणजे 15 वर्ष जुने शेतकरी, 15 वर्षापासून जे थकीत होते ते सर्व लोक यात घेतले. याला म्हणतात संवेदनशीलता, याला म्हणतात लोकप्रतिनिधी, याला म्हणतात जनतेचं राज्य. आता यांनी आणली बजाव रे बजाव. 2019 साली डिसेंबर महिन्यात GR काढला, 27/12ला 2 लाखाची कर्जमाफी केली. माझ्या भावांनो बहिणींनो, या सभागृहाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की यांच्या कर्जमाफीमध्ये दीर्घ मुदतीचं, मध्यम मुदतीचं आणि OTS स्कीमच नव्हती.
लाखो शेतकरी त्यापासून बाद झाले. फक्त जे थकीत होते तेवढे घेतले आणि OTS लागूच नाही केलं. प्रोत्साहनपर घोषणा केली 50,000ची, दिले नाहीत. रेकॉर्डवर घ्या आणि काही कोणाला खोटं वाटत असेल ना तर आमचं म्हणणं खोळून काढा. तुम्हाला तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही आमच्यापैकी कोणी टोकणार नाही. बिलकुल दिले नाहीत. माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्रजीने फायनान्स खातं घेतलं 22 साली आणि जुलै 2022 साली आपण निर्णय घेतला जो यांच्या GR मध्ये नव्हता. पाहिजे असेल तर GRच्या कॉप्या पाठवून देतो सर्व सन्मान्य सदस्यांना. 5,250 कोटीचं प्रोत्साहनपर योजनेचा GR आपण काढला 22 साली आणि निधीचं पूर्ण वितरण केलं. आणि या महात्मा ज्योतिरावजी फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये OTS लागू नव्हतं. मध्यम मुदतीचं कर्ज माझ्या भावांनो बहिणींनो या सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण पीक कर्ज देतो ते 1 वर्षापर्यंत असेल. 1 वर्ष ते 7 वर्ष आपण मध्यम मुदतीचं कर्ज समजतो, जे आपण ट्रॅक्टर, थ्रेशर, ठिंबक सिंचन बाकी साठी घेतो. आणि 7 वर्षाच्या वरती असेल तर ते दीर्घ मुदतीचं कर्ज समजले जाते. हे कुठलंही कर्ज पीक कर्ज सोडून या शेतकरी सन्मान योजनेमध्ये नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो मी 2017 साली ज्या गोष्टीचे भाव असतील त्याचे भाव 2020 साली वाढायला पाहिजे ना. प्रत्येक गोष्टच वाढली. आम्ही 4,000 कोटीवरून 25,000 कोटीवर कर्जमाफी नेली. यांच्या कर्जमाफीमध्ये ज्यांचं ते उदो करून राहिले उद्धवजीच्या काळात, त्यांच्या काळात खूप झालं. या कर्जमाफीची रक्कम 20,500 कोटी 47 लाखच होती. आमच्या कर्जमाफीपेक्षा कमी. आणि त्याच्यातले जे 5,000 कोटी होते उर्वरित 5,249 कोटी त्याचा GR आपल्या सरकारनं काढला. आणि म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाच्या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम 13 कोटी जनतेला काही गोष्टीचा संभ्रम दूर करणं आवश्यक होतं. आणि म्हणून हे जे तुलनात्मक आकडे हे सादर करायचे आम्हाला कुठलाही उद्देश नव्हता. तुमची कर्जमाफी, आमची कर्जमाफी, तुम्ही किती केलं, आम्ही किती केलं, हे काहीच आवश्यकता नाही हे बोलायची. खरं म्हणजे तुम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात किती समाधान आणू शकलो, त्याचं जीवनमान उंचावण्यासाठी काय प्रयत्न करू शकलो, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. स्पर्धात्मक चर्चा व्हायला नको. मात्र ही यांची अशी फसवी कर्जमाफी होती. आता मात्र देवेंद्रजीची जी कर्जमाफी आहे, माझी सदस्यांना विनंती आहे थोडं समजून घ्या. आपली जे कर्जमाफी आहे आता जे एकनाथजी शिंदे, सुनेत्रा वहिनी पवार आणि देवेंद्रजींनी केली त्याच्यामध्ये रेकॉर्ड, पूर्ण देशातलं रेकॉर्ड 56,24,000 शेतकरी याच्यामध्ये लाभार्थी राहतील. आणि कर्जमाफीची व्याप्ती 36,585 कोटी होईल. आता याच्यामध्ये आपले परदेशी समितीनं ज्या सूचना दिल्या त्या सूचना अनुषंगिक गोष्टीचा विचार करून दिल्या जरी असतील तरीही माझी अशी विनंती आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये सत्ताधारी जरी असलो तरी मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं, बरं शिंदे साहेब आपण आले, फक्त 5 मिनिटं बसा. आज जे सांगत होतो शिंदे साहेब तुम्ही यायच्या आधी की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना 2019 साली GR काढून ज्यांनी कर्ज माफीचे घोषणा केल्या त्याच्यामध्ये प्रोत्साहनपर योजनेचा म्हणजे फॅक्टर्स इन्क्लूड नव्हता. आणि म्हणून मी आता आपलं नाव घेऊन सांगितलं की आपण मुख्यमंत्री असताना पहिला जर कोणता निर्णय घेतला असेल माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यावेळेस तत्कालीन, तो 5,249 कोटी रुपयाचं 5,249 कोटीचा जुलै 2022 साली GR काढला. त्याचे आभार याही विधानसभेच्या चर्चेनिमित्त मी व्यक्त करतो. आणि आताची जे कर्जमाफी होऊन राहिली त्या कर्जमाफीमध्ये एक फक्त जर करता आलं, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, 12,71,000 असे शेतकरी आहेत
की ज्या शेतकऱ्यांनी 2019 साली कर्जमाफीचा लाभ घेतला होता, आज रोजी आपण त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर देणार आहोत. ते 2 लाखाच्या कर्जमाफीमध्ये वंचित राहतील. एक भावना अशी आहे लिटरेट क्लासमध्ये की वारंवार कर्जमाफी देऊन काही लोकांच्या सवया सरकार बिघडवते, आणि दुसरं जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांच्या भावना दुखावल्या जातात की आम्ही थकीत नाही ठेवलं म्हणून आम्ही पाप केलं म्हणून आम्हाला 50,000 देऊन राहिले. परंतु शेवटी एक सामाजिक विषय लक्षात घेतला पाहिजे. कोणीही कर्जमाफी जाणून बुजून नाही मागत आणि कोणीही कर्ज जाणून बुजून थकवत नाही. शेतकरी त्याच्यातल्या त्यात मराठा समाजात कर्ज घेण्याचं प्रमाण जास्ती आहे. काही प्रमाणात एक आजोबापासून जी मानसिकता असते आपली मोठेपणाची, त्या मोठेपणापायी समाज ज्या नजरेनं आपल्याकडे पाहतोय त्याच नजरेनं माणसाला कपडे घालावं लागतात. तुमची एंगेजमेंट असेल संजू भाऊ, की लग्न असेल तुमच्या खिशात आहे की नाही, सर्व करावं लागते. तेरवी असेल तरी 2,000 पाहुण्याला बोलावं लागते. आणि म्हणून हा शेतकरी हात वरती करू शकत नाही. हा शेतकरी चेक माणसाला माहीतच नाही. कुटुंबातील आणि सरकारच्या अपेक्षा जेव्हा हा पूर्ण करत नाही तेव्हा हा शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. आत्महत्या करणं हे चांगलं लक्षण नसलं तरी खूप हिंमत लागते. आज दवाखान्यात 85 वर्षाच्या म्हाताऱ्यांना आम्ही भेटायला जातो तर तेही म्हणतात मान्य जिरवाड साहेब की एखादी इंजेक्शन लावणं म्हणतात सुई जमतेच म्हणते आपली तब्येत. 85-90 वर्षाचा माणूस म्हणते की मला जगायचं आहे. इतकं सोपे आहे काय जीव देणं? हा जीव का देते? त्याचा अपमान, घरी येणारे पैसे मागायला येणारे लोक, हा अपमान तो सहन करू शकत नाही आणि म्हणून तो आत्महत्येचा मार्ग स्वीकारते. याच्यावर उपाय करायचा असेल तर माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब इथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे 12,71,000 जे शेतकरी याच्यापासून वंचित राहिले, जे 50,000चाच प्रोत्साहनपर त्यांना रक्कम मिळणार आहे, माझी विनंती आहे त्यांना 2 लाख असं मी म्हणणार नाही, पण माननीय उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मी विनंती आहे की 2 लाख नाही आणि 50,000 नाही, मदतला मार्ग काढा ना. याच्यात काहीतरी मदतला मार्ग काढा, द्या ना 1 लाख रुपये. कुठतरी जो नियमित कर्ज भरणारा माणूस आहे त्यालाही वाटेल की नाही यांना 2 लाख नाही दिले, कुठतरी आपण अडवणुकी केली, आणि त्यालाही वाटेल की माझा कुठतरी विचार केला सरकार, मायबाप सरकारनं 50,000 जागी 1 लाख दिले. हा निर्णय माननीय सरकारने घ्यावा अशी कळकळीची विनंती करतो. दुसरी विनंती याच्यामध्ये एक करता येईल, या कर्जमाफीमध्ये थोडंसं मध्यम मुदतीचं समावेश नाही आहे. तो जर 2017च्या कर्जमाफीप्रमाणे जर असला तर अधिक चांगलं होईल. वाटल्यास आपण काही एखाद वर्ष कळ सोचू. महाराष्ट्र इतकं पुरोगामी आहे की पाय ठेवाल तिथं सोनं निघते, आणि आपणच आपल्या भाषणात सांगतो की महाराष्ट्राचं GST टॅक्स कलेक्शन जे आहे ते नंबर 2 आणि नंबर 3चे जे राज्य आहेत त्यांना एकत्रित केलं तरी त्यापेक्षाही जास्त आपलं GST कलेक्शन आहे. आणि त्यामुळे माझी महाराष्ट्राच्या लोकांची आणि सभागृहाची भावना अशी आहे की हे मध्यम मुदतीचे कर्ज आपण समाविष्ट करावे. मान्य मुख्यमंत्री महोदय, एक अजून विषय असा होता की 2019च्या कर्जमाफी झाल्यानंतर सरकारनंच आग्रह केला होता 17ची कर्ज झाल्यावर की तुम्ही पुनर्गठन करा कर्जाचं. आपण 17 साली कर्जमाफी दिली, 18-19 साली थकीत झालेल्या लोकांचं पुनर्गठन केलं. पुनर्गठन केल्याबरोबर ते कास्तकार थकीत नाही राहिले, ते रेग्युलर झाले आणि ते वंचित झाले. आणि त्यामुळे या GRची व्याप्ती थोडीशी पुनर्गठन कर्जाच्या बाबतीत 2019च्या मागं नेऊन ते जर कर्ज आपण यात घेऊ शकलो तर बरं होईल. एक अकोला जिल्ह्यापुरता विषय जर विचार केला तर जवळपास असे काही शेतकरी आहेत 3200-3300 की ज्यांचे 28-30 कोटी रुपये याच्यामध्ये अडलेले आहेत, तर त्याचाही विचार या बाबतीत झाला पाहिजे. आणि याच अनुषंगानं
सहकार खात्याचे विषय असल्यामुळे आपण काही शासकीय अधिकारी सरकारनं निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करत नाही, त्याचा खूप मोठा परिणाम माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला भोगावं लागते. शिंदेसाहेब, आपल्याला माहीत आहे CCIची रेकॉर्ड खरेदी यावर्षी झाली. 24 मार्चपर्यंत CCIनं खरेदी केली आणि जिल्हा बँकेंनी सांगितलं की 31 मार्चच्या आत तुम्हाला कर्ज भरावं लागेल, नाही तर तुम्हाला व्याज लागेल. आणि म्हणून डिस्ट्रेस सेलिंग जे आहे ते यावर्षी झालं आणि एप्रिल आणि मे महिन्यात कापूस 8,000वरून 10,000वर गेला, सोयाबीन 5,000वरून 7,500वर गेलं. आपल्या सरकारनं 2016 साली आणि नंतर एक सहकार विभागानं परिपत्रक काढलं होतं की 31 मार्च ही पीक कर्ज भरण्याची शेवट तारीख नाही आहे, ती 30 जून किंवा 365 दिवस विचेवर इज अर्लियर ही तारीख आहे. ते सर्क्युलर पद्धतशीररित्या कोऑपरेटिव्ह कमिशनरच्या ऑफिसमध्ये दाबल्या गेलं. ते सर्क्युलर जर आपलं पोचलं असतं आणि त्याची अंमलबजावणी आमच्या अकोला जिल्हा बँकेसारखी बाकी जिल्हा बँकेंनी केली असती तर 31 मार्चला जबरदस्तीने लोकांनी जो माल विकला तो विकला नसता, त्यांना एप्रिल मे महिना उजाडला असता आणि मग 5,000चा सोयाबीन 7,500 विकल्या गेलं असतं, 8,000चा कापूस 10,000 विकल्या गेला असता. आणि हे दरवर्षी परिस्थिती उद्भवते. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, दरवर्षी मार्च महिन्यात सर्व व्यापाऱ्यांना आपल्या कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट क्लिअर करायचे असतात, म्हणून 31 मार्चच्या दरम्यान माल विकत घेण्याची प्रवृत्ती त्यांची नसते. घेतला तर तो कमी पैशात घेतला जाते. आणि म्हणून आज रोजी माननीय मंत्री महोदय, आपल्या उत्तरात हा निर्णय घेण्यात यावा की ज्या जिल्हा बँका किंवा ज्या राष्ट्रीयकृत बँका 31 मार्चला कर्जमाफीचा तकादा लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कर्जमाफीची तारीख ही 30 जून किंवा 365 दिवस हे असली पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, या प्रस्तावाच्या निमित्तानं कर्जमाफी हा एक भाग झाला शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी ग्रामीण भागात राहणारा माणूस आहे. जो शेतकरी आहे त्याच्याकडे जमीन आहे त्याला सर्पदंश अपघात होतात आणि मग शेतात काम करणाऱ्या मजुराला अपघात होत नाहीत असं नाही आहे. परंतु आपल्या सरकारचं अभिनंदनही करतो, कौतुक करतो, आभारी मानतो की त्यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये एक मोठा मूलभूत फरक केला आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला. जो मागच्या पिढीत झिरवाळ साहेब शेतकरी होता तो या पिढीमध्ये भूमिहीन झालेला आहे. आणि खरं म्हणजे हा शेतमजूरच जास्ती अडचणीत येतो. आणि म्हणून अपघात विमा योजनेमध्ये बदल करून आता शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त शेतमजूर जो आहे तोही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये आपण समाविष्ट केला. आणि 2 लाखापर्यंतचा अपघात जर झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्याला करण्यात येईल असाही एक निर्णय सरकारने घेतला. त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो. या ठिकाणी प्रवीणजी परदेशी यांच्या समितीनं काही शिफारसी सरकारला केलेल्या आहेत. जनतेला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात, आमदारांनाही माहीत नसतात. ह्या शिफारसी आहेत, ह्या शिफारसी दीर्घकालीन आहेत आणि ह्या शिफारसीच्या अनुषंगानं 12 खात्यांना आपल्या सरकारनं जे DO लेटर असतात ते पण पाठवले आणि त्याच्यावर काम करण्याचं त्यांनी कबूलही केलं. आणि याच्यामध्ये माननीय अध्यक्ष महोदय, आज जे पावसाळा आला, काही ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय साताऱ्याचे आहेत, त्यांच्या जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस आला, आमच्या अकोला जिल्ह्यात पाऊस आला. यावर्षी एक मूलभूत फरक पाहायला भेटला. पहिल्या पावसानं मातीचा सुगंध इतका चांगला येतो, इतका सुंदर येतो की असं वाटतं ते माती खाऊन टाकावं काय. पण यावर्षी जो पहिला पाऊस आला त्या पहिल्या पावसात मातीला सुगंधच नव्हता. कशाचा परिणाम आहे? आपलं जे मायक्रोबॅक्टेरियल ऑर्गन्स आहेत 45 आणि 47 डिग्रीच्या वरते टेम्परेचर गेल्यामुळे हे एक तर खोल गेले, हा एक भाग. आणि आपण वारंवार शेतीची जी मशागत केली जास्ती प्रमाणात त्याच्यामुळे यावर्षी पाऊस आल्यावर हे मायक्रोबॅक्टेरिया निघालेच नाहीत आणि त्यामुळे मातीचा सुगंध कुठंच आपल्याला घ्यायला मिळाला नाही. हे लक्षण आहे की आपली शेती किती खराब होत चालली. आणि म्हणून परदेशी समितीनं शिफारस केली होती. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मला एका गोष्टीचं कधी कधी खूप ज्याला म्हणतात त्रासही होते आणि अगतिकता काय समजत नाही. मागच्या भाषणात दादाजी भुसे आणि भरणे मामा होते, त्यांच्यासमोर आपण सांगितलं
या महाराष्ट्रामध्ये 20 लाख हेक्टर शेती ही भडधान्याखाली कमी झालेली आहे. टोटल कॅश क्रॉपच्या मागे शेतकरी वळलेला आहे, फक्त सोयाबीन, ऊस, कापूस. मात्र या भडधान्यामुळे अल्पभूधारक आणि अल्पधारक जे शेतकरी आहेत त्यांच्या घरी अन्नधान्याची व्यवस्था होते, मातीची पोत कायम राहते. परंतु ज्वारी, बाजरी, वरई, कोदो, कुटकी यासारखी पिकं नामशेष स्वरूपात आहेत. याच्यामध्ये आपण मागच्या भाषणातही बोललो की याची PDS जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून त्या जिल्ह्यात जे पिकते आणि त्या जिल्ह्यात जे चव निर्माण होते. तुम्ही प्रत्येक वेळेस हे गहू आणि तांदूळाच्या मागं का लागता? हे तर असे पिकं आहेत. तांदूळ तसं पीक आहे अध्यक्ष महोदय की 1 किलो तांदूळ बनवायला 2000 लिटर पाणी लागते आणि तेच राई कुटकी बनवायला फक्त 150 लिटर पाणी लागते. इतके ज्याला म्हणतात ना भुकेले पिकं आहेत हे ऊस आणि तांदूळ वगैरे. याच्यामुळे तब्येतही खराब होतात, ढेऱ्या निघतात लोकांच्या. याच्या जागी त्या जिल्ह्यात असणारे जे पारंपरिक भडधान्य आहे ते जर सार्वजनिक वितरण व्यवहारातून विकल्या गेले आणि सरकारनं त्याची विकत घेण्याची हमी दिली तर कुठेतरी याच्यावर खूप मोठं काम होईल. पण याच्यावर माननीय CM साहेबांनी स्पष्ट रिमार्क दिल्यावर तत्कालीन कृषी सचिव यांनी कुठली कारवाई केली नाही. पत्र आलं, ठेवून घेतलं. त्यांना काय इगो आहे मला समजत नाही, किंवा माझ्याशी व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे काय तेही कळायला मार्ग नाही. आताचे कृषी सचिव काहीतरी करतील अपेक्षा ठेवूया. आणि म्हणून आपण मान्य केलं होतं की निर्मला सीतारामन यांनी जसं मखाना बोर्ड तयार केलं तसं मिलेट बोर्ड तयार करा. आणि हे जे पारंपरिक पिकं होते आपले, जे आपले लहान लहान 2-2, 4-4 एकराचे शेतकरी घ्यायचे आणि आत्महत्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने रिसर्च केला होता. शेतकरी आत्महत्या होण्यामागं सगळ्यात मोठं कारण होतं की शेतकऱ्या खेळात पैसा असते पण खायला अन्न नसते. हे जर लहान लहान पिकं घेतल्या गेले मान्य अध्यक्ष महोदय तर शेतकऱ्याच्या घरी कमीत कमी खायची व्यवस्था राहील. आणि म्हणून ही पीक पद्धतीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि त्याच्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना करण्याची मागणी तेव्हा आपण केली होती. त्या मागणीचा कृषी खातं कुठतरी सकारात्मक विचार करेल अशी आपल्या माध्यमातून मान्य अध्यक्ष महोदय मी विनंती करतो. आपण या सर्व बदलाचा आणि क्रॉपिंग पॅटर्न, मोनोकल्चर क्रॉपिंग पॅटर्न याचा सगळा विचार करून म्हणजे खारपान पट्टा होता विदर्भातला त्याचे 932 गावं आणि पूर्ण 4000 गावांच्या बाबतीत आपण एक निर्णय घेतला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची स्थापना झाली. मान्य देवेंद्रजी आणि त्यानंतर एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले. उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यावर पहिलं काम त्यांनी केलं असेल तर त्या नानाजी देशमुखच्या समितीतून मला वगळून टाकलं. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी 2 निर्णय घेतले. 5000 कोटी शेतकऱ्यांना दिले प्रोत्साहनपर योजनेचे. जुलै 2022चा पहिला निर्णय आहे. त्यांनी घोषणा केली, यांनी अंमलबजावणी केली आणि मलाही त्या कमिटीत घेतलं. नंतर मला सहअध्यक्ष केल्या गेलं आणि आता काही गोष्टी बोलल्या पाहिजे की सभागृहात समजत नाही. मुख्यमंत्र्यांची सही करताना भास्करराव जाधव 2 दिवस लागले. एकनाथजी शिंदे यांनी 3 तासात सही केली. अजितदादांनी 4 तासात सही केली. मात्र हा प्रस्ताव कृषी खात्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जॉईंट चेअरमन करण्याचा डिसेंबर 2025ला झालेला निर्णय अंमलबजावणी करायला आणि यांच्यापर्यंत फाईल पोहोचायला 1 वर्ष लावलं. ही मानसिकता आहे. तरीही मी म्हणतो की योजना खूप चांगल्या पद्धतीने नानाजी देशमुख सचिव कृषी प्रकल्प राबवत आहोत आपण. एक टप्पा पूर्ण झाला, दुसरा टप्पा आपण करून राहिलो. यांत्रिकरणाच्या बाबतीत एक फार मोठा निर्णय घेतला. आमचं त्या बाबतीत व्यक्तिगत कोणाचं काही आकस असेल आमच्याबद्दल तर आमचं म्हणणं नाही, परंतु काम मात्र खूप चांगल्या पद्धतीने त्या प्रकल्पात होऊन गेलं. आणि आज जे शेतीच्या संदर्भात दीर्घकालीन उपाय सुचवले गेले त्या उपायामध्ये नानाजी देशमुखनी खूप चांगलं काम केलं. अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो आपल्या प्रकल्पातून आजचे जे कृषी सचिव आहेत ते तत्कालीन तेव्हाचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्यांच्या कार्यकाळात 36,329 कृषी अवजार वाटल्या गेले. 36,329 कृषी अवजार वाटलं गेलं म्हणजे एक कृषी अवजार कमीत कमी 100 हेक्टर शेतीवर काम करते. आणि म्हणून याची व्याप्ती जी आहे ते लाखो हेक्टरवर होऊन राहिली. आणि आपल्याला माहीत आहे की आजकाल शेती अवजारं आणि हे जे इम्प्लिमेंट्स आले याची किंमत इतकी जास्त झालेली आहे की व्यक्तिगत शेतकरी हे घेऊ शकत नाही. आणि म्हणून एखादं टॅक्सी सेंटर असते तसं कस्टमर हायरिंग सेंटर तयार करून प्रत्येक गावात एक कृषी अवजार बँक तयार करून
शेतकऱ्यांना एक रिलीफ द्यायचा प्रयत्न या माध्यमातून होऊन राहिला. आपल्या महाराष्ट्राच्या शेतीची पद्धत अशी आहे की आपला फक्त 15 दिवसाचा विंडो आहे. 15 दिवसात अख्खा महाराष्ट्र शेती पेरून टाकते आणि म्हणून या गोष्टीचं फार आवश्यकता आहे. महाराष्ट्रातल्या शेती आणि शेतकरी याच्यासाठी मागं राहिला की उत्पादकता ज्या प्रमाणात जगात होते तशी उत्पादकता आपण महाराष्ट्रात मिळू नाही शकलो आणि ते याच्यासाठी नाही मिळू शकलो की विज्ञानाचा आणि टेक्नॉलॉजीचा वापर फार कमी होता. मात्र या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून खूप चांगल्या कृषी खात्याने आपल्याकडे निर्णय घेतलेले आहेत. आपल्याला सांगू इच्छितो आपल्या कृषी विभागानं दत्तामामा भरणेंच्या खात्याने $4,364 कोटीचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन केलेलं आहे. 1,57,454 लोकांना 1,091 कोटीचं वाटप या माध्यमातून झालेलं आहे. विरोधी पक्षांना पाहिजे असेल त्याचे आकडेही त्यांना मिळू शकतील आणि जवळपास यावर्षी 4,000 कोटीचं वाटपाचं त्यांचं प्लॅनिंग आहे. माझं फक्त नानाजी देशमुख असो की कृषी खात्याची यांत्रिकीकरण योजना दोन्ही गोष्टीत एक गोष्ट त्यांना सांगायची आहे की वारंवार त्यांचा जो जोर आहे कल आहे तो समूह वाटप गटांना वाटपावर आहे. परंतु जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की आपल्या इथं 2 भावायचं पटत नाही आणि तुम्ही म्हणता गटाला वाटप करा. आता आपल्याला कागदोपत्री ते गट दिसतात पण खरं परिस्थिती आहे ग्रामीण भागातली की तो गट खरं म्हणजे एकच माणूस चालवते. बाकी 10 लोक हे डमी असतात. डमी नसले तर ते घरचेच असतात. घरचे नसले तर ते आपसातले असतात आणि त्यामुळे हे आपलं मानसिक समाधान आहे. गट माझा गटाला विरोध नाही परंतु माझी विनंती आहे कृषी मंत्र्यांना की आमचा नानाजी देशमुख कृषी प्रकल्प असो की तुमचं समृद्ध कृषी योजना असो याच्यामध्ये 50% गट द्या पण 50% व्यक्तिगत लाभार्थ्यांना का तुम्ही वंचित ठेवता. व्यक्तिगत लाभार्थ्यांना तुम्ही द्या यांना वंचित ठेवू नका. त्याच्यामुळे आपल्या कामाची व्याप्ती बऱ्यापैकी वाढणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय मध्यंतरी आपल्याला महाराष्ट्राचा चार्ज आचार्य देवव्रतकडे होता आणि त्यांनी नैसर्गिक शेतीचं बऱ्यापैकी ज्याला म्हणतात की चालना देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु ती चालना देत असताना एक पुण्याला बैठक झाली आणि आमच्या कृषी सचिवांनी एक पत्रक काढून टाकलं. याच्या आधी एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी फायनान्स मिनिस्टर असताना त्यांनी एक नैसर्गिक शेती मिशनची स्थापना केली होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कृषी विद्यापीठाला नैसर्गिक शेती काम करण्यासाठी आचार्य देवव्रत यायच्या आधीच आपल्या महाराष्ट्राने हे काम केलं होतं. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत प्रकल्प दिले होते आणि आपल्या विद्यापीठांनी पीक निहाय शेतीय प्रयोग प्रात्यक्षिके स्टेट ऑफ द आर्ट नैसर्गिक शेती मॉडेल फार्मची स्थापना करणे नैसर्गिक शेती संदर्भात पारंपरिक तंत्रज्ञानाचे वैज्ञानिकरण करणे असं करून दरवर्षी 1-1 कोटी देण्याचं कबूल केलं. पहिल्या वर्षी 1 कोटी पाठवले मग सचिवांनी पत्र पाठवून दिलं की हे योजना बंद. आता गुजरात आणि कुरुक्षेत्राचे लोक येतील आणि ते म्हणतील तसं करा. त्यांची भावना प्रामाणिक होती. गुजरातचे चान्सलर आले होते, आत्म्याचे अध्यक्ष आले होते, कुरुक्षेत्राचे काही लोक आले, आचार्य देवव्रत होते. त्यांची भावना निश्चित प्रमाणे असताना महाराष्ट्रातल्या शेतीची पोत महाराष्ट्रातली शेती करण्याची पद्धत आणि गुजरात आणि हरियाणाची पद्धत त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि त्यांची पद्धत जर एवढी चांगली असती तर त्यांचं अख्खं स्टेट का बरं नैसर्गिक नाही झालं याचा विचार कुठेतरी करून आपल्याला आपल्या SOP तयार करावं लागतील. आणि म्हणून मी तत्कालीन कृषी सचिव आणि आताचे कृषी सचिव आताचे मंत्री तत्कालीन मंत्री दोघांनाही पत्र लिहून थकलो. रिस्पॉन्स द्यायचा नाही हा धंदा ठरलेला आहे की हे जे आहे ना आपण जे हे करून राहिलो हा उर्वरित निधी फक्त 4 कोटी रुपये आणि तो 4 वर्षात द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय 4 वर्षात द्यायचा आहे. हा निधी तुम्ही का बरं थांबून दिला. तुमच्याच सरकारनं आपल्याच सरकारनं हा निर्णय घेतला होता ना नैसर्गिक शेती करायचा. मग आपल्याकडे जेव्हा सर्व मॉडेल तयार आहे तेव्हा ते मॉडेल बंद पडायचं आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं मॉडेल घ्यायचं हे योग्य नाही आहे. याच्यामुळे गुजरात असं नाही म्हणता येईल हरियाणा पण आहे त्याच्यामध्ये प्रयोग
चालू असलेले प्रयोग व क्षेत्रीय प्रात्यक्षिके पूर्ण करावं लागतील, वैज्ञानिकदृष्ट्या POP विकसित करावं लागतील, नैसर्गिक शेतीमुळे खर्चात बचत याचं मॉडेल फॉर्म लोकांना दाखवावं लागेल आणि याच्यामध्ये शाश्वत किती आहेत हे आपल्याला लोकांना दाखवावं लागेल. याच्यामध्ये गुजरातचे जे संचालक आहेत आत्म्याचे त्यांचंही मार्गदर्शन घ्यावं लागेल, पण तो SOP आपल्याला आपली तयार करावं लागेल. हे सर्व तयार असताना हे बंद पाडणं हे बिलकुल चांगलं नाही, योग्य नाही. मला असं वाटते या महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी काही सल्ला देऊच नये अशी भावना निर्माण झालेली आहे. बऱ्याच लोकांना असं वाटते की देवान जेव्हा अक्कल वाटली मामा तेव्हा यायचे भांडे भरलेले होते आणि आमच्या भांडेले भोकं पडले ते आम्हाला अक्कलच नाही. अशा पद्धतीचं वागणं बरोबर नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं किमान 2-2, 3-3 पत्र लिहिल्यानंतर एक उत्तर तरी अपेक्षित आहे. ते उत्तरही आजपर्यंत आलं नाही, परंतु हरकत नाही. आता या चर्चेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन निश्चित स्वरूपात तशा जबाबदारीला आज शेतीवर चर्चा 283 सुरू असताना मला सरकारचं कौतुक करायचं, अभिनंदनही करायचं आहे की केंद्र शासनानं जो आपल्या प्रस्तावामध्ये आपण उल्लेख केला कॉटन मिशनचा, त्या अनुषंगानं कापूस उत्पादकता मिशन केंद्र शासनाचं जे आहे त्या अनुषंगानं 13 लाख कॉटनचे पाकिटं शेतकऱ्यांना विनामूल्य वाटप करण्याचा सरकारने निर्णय घेतला. यावर्षी आपलं सुदैव की ते वाटप आता सुरू आहे आणि पाऊस उशिरा लागला, परंतु ज्या पद्धतीनं खात्यानं काम केलं त्याच्यामध्ये हा निर्णय पाऊस जर लवकर आला असता तर हे पाकिटं तुमच्या लोकांपर्यंत पोहोचलेही नसते. परंतु तरीही मी कृषी खात्याचं सर्वांचं अभिनंदन करतो की हे पाकिट वाटप करताना जितकी शक्य असेल तितकी पारदर्शक ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जिथं जिथं भ्रष्टाचार होते तो रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र 13 लाख पाकिटं आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून राहिले, त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि हाय डेन्सिटी म्हणजे 6 पाकिटं आपण एका एकरात टाकतो, ती साधारणतः 25-30 हजार झाडं एका एकरात असतात. तर त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे, त्याबद्दल मला त्यांचं कौतुक करायचं आहे. आपल्या नाना देशमुख कृषी संजीव प्रकल्पामध्ये सगळ्यात मोठी जे जमिनीवरची अडचण होती माननीय अध्यक्ष महोदय, की आपण शेतकऱ्यांना सांगायचो ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना, आदिवासींना, दलित समाजाच्या लोकांना, SC STंना की तुम्ही माल घ्या विकत पहिले आणि मग आमच्याकडे बिलं पाठवा आणि मग आम्ही त्याचं पेमेंट करू. आता शेतकऱ्याचं तर 2 वेळ खायची सोय नाही, तर तो कुठून घेणार आहे ते यंत्र विकत, कुठून घेणार आहे तो माल विकत आणि कसं तो पेमेंट करेल. याच्यामुळे एक प्रकारचा भ्रष्टाचाराला सुरुवात झाली होती की फक्त बिलं आणायचे आणि मग तो दुकानदार बिलं देण्याच्या पोटी काही ठिकाणी माल द्यायचा, काही ठिकाणी अवजार द्यायचा नाही, काही ठिकाणी 10-20% कट घ्यायचा. मात्र नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रोजेक्ट डायरेक्टर आणि आताचे कृषी सचिव यांनी खूप चांगला निर्णय घेतला. मला एक्झॅक्ट त्याचं नाव आठवत नाही, पण वाउचर पेमेंट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि या वाउचर पेमेंटमुळे एक नवीन प्रणाली आपल्याकडे विकसित झालेली आहे की आपण त्या शेतकऱ्याला वाउचर देऊ, ते वाउचर 45 दिवस फ्रीज होईल आणि त्या दुकानदाराला ते वाउचर भेटेल. म्हणजे त्याला एक गॅरंटी भेटेल की 45 दिवसात हे पैसे मला येणार आहेत. तो त्याला माल देऊन टाकेल आणि त्याची पडताळणी झाल्यानंतर 45 दिवसात त्या वाउचरचं पेमेंट त्या दुकानदाराला होईल. म्हणजे शेतकऱ्याला मूभ आहे ते वाउचर कोणाला द्यायचं, कुठून माल घ्यायचा, म्हणजे DBT सारखं झालं आणि देणाऱ्याला शाश्वती आहे की माझे पैसे या सर्व अडचणीतून दूर होऊन माझे पैसे मला मिळतील. अशा प्रकारचं जे योजना आहेत अशा योजना होऊन राहिल्या. माझ्या भावांनो बहिणींनो, आपल्याकडे महाविस्तार नावाचं एक सॉफ्टवेअर कृषी खात्यानं आणि नाना देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पानं तयार केलं. अडचण एकच आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीत. आता लोकांचा आजही विश्वास हा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे जे सायंटिस्ट आहेत ते जे बोलतील, ते जे सांगतील त्यावर खूप विश्वास आहे. परंतु त्यांना पॅरलल एक व्यवस्था आपण कोणत्या वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या मागच्या 15-20 वर्षात आणि ट्रेनिंग ते वनामती वगैरे ह्या त्या अशा काही संस्था आहेत आणि त्या ट्रेनिंग देतात. आता त्याच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आमच्या विद्यापीठाचे सायंटिस्टच जातात आणि म्हणून महाराष्ट्रात जे कृषी खातेदार आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांची संख्या 1,71,00,000 आणि महाविस्तार हा 40 लाख लोकांपर्यंत पोहोचला. माझी कळकळीची विनंती आहे, या
293च्या निमित्तानं सर्व आमदार बंधू आहेत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेला महाराष्ट्रात नव्हे देशात 73 कोटी लोक स्मार्टफोन वापरतात आणि म्हणून फार कमी शेतकरी असे असतील 10-15% की ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहेत. कृषी सचिवांना आपण निर्देश दिले, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सचिव, वनपाल यांना सर्वांना निर्देश दिले, तर महाविस्तार ॲप जसं ॲग्रिस्टॅक ॲप आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यानं डाउनलोड केलं. तर माझ्या भावानं बहिणीनं कधी ती वापरून पहा. आपण पुढच्या 8 दिवसानं नाना देशमुखचं एक प्रशिक्षण शिबिर सर्व आमदारांचं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेणार आहोत. ते महाविस्तार ॲपमध्ये इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही नाव टाकल्याबरोबर तुमच्या शेतीची धारणा किती आहे ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून ते माहीत पडते. आणि आता नवीन फीचर आपण टाकून राहिलो की तुम्ही फोटो काढा तुमच्या कपाशीचा, तो फोटो अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला ते महाविस्तार ॲप सांगेल की याच्यावर बाबा बोंडअळी आली आणि याच्यावर तुम्ही सायपरमेथ्रिन मारा किंवा रोगर मारा, जे काही असेल अशा सूचना या महाविस्तार ॲपच्या माध्यमातून भेटतील. या महाविस्तार ॲपमध्ये सॉईल कार्डही आपण टाकून राहिलो. जर तुमची जमिनीची म्हणजे वैज्ञानिक चाचणी झाली असेल तर त्या जमिनीत पोटॅश किती आहे, फॉस्फरस किती आहे, नायट्रोजन किती आहे याची माहिती यातून भेटेल. आणि त्याच्यातून प्रत्येकाचा शेत वेगळं असते, प्रत्येकाचा भूवर्ग वेगळा असते, तेही काम होईल. आणि ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट जे आहे ते शेतीतलं वाढलं पाहिजे, याच्याबद्दल आम्ही खूप आग्रही होतो. या बाबतीत पशुसंवर्धन खात्याने एक चांगला GR काढला. 11 लाख रुपये काहीतरी शेतकऱ्यांना याचा बिझनेस करण्यासाठी ते देणार आहेत. पुढच्या काळामध्ये आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जायचं असेल तर मात्र देशी गाईचं संगोपन आणि संवर्धन करणं आवश्यक आहे. माझ्या भावानं बहिणींनो, आता अशी परिस्थिती आहे की वरचं फक्त 6 इंच किंवा 1 फुटाचा थर आपला चांगला राहिलेला आहे. आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर पुढच्या 100 वर्षात आपण वाळवंटाकडे वाटचाल करू. आणि अशा किती कर्जमाफीच्या योजना आणल्या तर या तात्पुरत्या स्वरूपात होतील. कर्जमाफी व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल कोणाचंच काही म्हणणं नाही. पण दीर्घकालीन उपाय जर करायचे असतील तर या महाराष्ट्रात आपल्या जमिनीची पोत सुधारणे आणि पोत सुधारायची असेल तर ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट वाढला पाहिजे. ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट वाढवायचा असेल तर आपल्याला कुठतरी नैसर्गिक शेतीकडे जावं लागेल. दुसरीकडे आपल्या पशुधन जे आहे त्याची वाढ करावं लागेल. पशुधन जर वाढत असेल तर पशुखाद्य वाढावं लागेल. आज माझी स्वतःची डेअरी होती जी बंद करावं लागली. आमचे मोठे भाऊची तब्येत खराब झाली ती डेअरी पाहून पाहून. परिस्थिती अशी आहे की तुमच्या गायीन म्हशी तुम्ही लोकांच्या शेतात जर चरायला नेल्या तरच परवडते. तुम्ही स्वतःच्या पैशानं जर गायीन म्हशीला चारा देत असाल तर ती डेअरी घाट्यात जाते. आणि म्हणून एक खूप चांगला निर्णय केंद्र शासनानं घेतला. ज्वारीचा हमी भाव हा 4,000 रुपये केला. आणि या ज्वारीला जर आपण झटका मशीनचं अनुदान देऊन जर ज्वारी वाचवू शकलो तर मात्र 20-20, 25-25 क्विंटल ज्वारी होते. 40-70-80 हजाराचं ते पीक होते. आणि ह्या जो पशुखाद्य आहे म्हणजे कळबा ज्याला आपण म्हणतो कुटी, हा कळबा तुम्हाला मिळेल आणि त्याच्यातून कुठतरी पशुसंवर्धनाकडे लोक वळतील. लोकांनी काही गाई म्हशी किंवा बैल असे बंद नाही केले, ते माणसापेक्षा जास्ती महाग झाले होते त्याचं चारा पाणी करणं. आणि म्हणून लोकांना सोडावं लागलं. परंतु परत आपण भरड धान्याकडे, मिलेट्सकडे, ज्वारी उत्पादनाकडे जर वळलो तर मात्र कायमस्वरूपी शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा देत असताना आर्थिक मदत करणं हा एक भाग झाला. पण तो होते काय, महाराष्ट्रामध्ये आपण आर्थिक मदत करतो ते उजेडात दिसते. आम्ही इतके रुपयाची कर्जमाफी दिली, कितकी रुपयाची केली, परंतु शेतकऱ्याच्या खिशातून जे पैसे हुरायला जातात ना त्याच्यावर चिंतन होत नाही. माझ्या भावांबहिणीनं यावर्षी तेच झालं. आपण 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खिशातून काढून घेतले, कारण कापूस 8,000 रुपये होता, नंतर 10,000 आला. आपण सोयाबीन 7,500 भाव झाला. पण हे कर्ज 31 मार्चला भरल्या गेलं पाहिजे. यावेळेस जर सहकार खात्यानं कडक निर्णय घेतला असता आणि जिल्हा बँकेला निर्देशित केले असते तर ही वेळ आली नसती. असे पैसे जे हिरावले जातात याच्यामध्ये कुठतरी आपल्याला लक्ष घालणं आवश्यक आहे. आणि म्हणून या प्रस्तावाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की लोकप्रतिनिधी जेव्हा काही सल्ला देतात तेव्हा त्या पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनातून मंत्री महोदयांनी तर घेतलेल्या आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळेस आपण दिलेल्या सल्ल्याचं ज्याला म्हणतात अनुपालन करण्याचाही प्रयत्न केला आहे. अधिकारी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणात उदासीनता आहे. अडचण काय, काही समजायला मार्ग नाही. मात्र
आमच्या कुठल्याच पत्राचं उत्तर न येणं हे काही चांगलं लक्षण नाही. मुख्यमंत्र्यांचा रिमार्क होता, मी अशी सल्ला दिली होती की महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड रिसर्च ही संस्था 4ही विद्यापीठांचं भलं करण्यासाठी निर्माण झाली आहे. आज काय होऊन राहिलं या संस्थेत? पनिशमेंटवर आय एस ऑफिसर त्याची नियुक्ती केल्यासारखं त्याला वाटते. त्या संस्थेत 8-10 लोक आहेत, तेही आमचे विद्यापीठ पोहोचतात आणि 3 लाखाच्या वरती विद्यापीठाचे बिलं जे आहेत तेवढे फक्त आमच्याकडे पाठवा. ते सँक्शनिंग ऑथॉरिटी आमची आहे, याच्या कळीकडे MCR काही करत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे, हा थोडासा राजकीय दृष्ट्या चुकीचं जे ठरलं कृषी मंत्री महोदय, त्याच्यावरही मुख्यमंत्र्यांचा रिमार्क आहे की याच्यावर विचार करावा. कधी विचार आपल्या खात्यानं केला नाही. हे MCR अबॉलिश करून टाका ना. ह्या शिखर संस्था पाहिजे कशाला? आमचे 4 विद्यापीठं आहेत, 4ही विद्यापीठाची जमीन आणि 4ही विद्यापीठाची मानसिकता आणि त्याचा भूगर्भ हा वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सारखे निर्णय कसे होतील आणि आपल्या फायद्याचे निर्णय कसे करतात? आमचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे विदर्भाचं, आज तुम्ही आकृतीबंध मंजूर केला. त्यावेळेसचे नालायक अधिकारी जे होते आमच्या विद्यापीठाचे होते नालायक, सरकारने निर्देश दिले की तुम्ही तुमच्या असलेल्या पदसंख्येमध्ये 25% कपात करून पाठवा. यांनी 25% कपात करून पाठवून दिलं. यांनी विचार केला नाही, मंत्रालयातल्या लोकांनी विचार केला नाही. आज राहुरी कृषी विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठामध्ये अध्यक्ष महोदय 2.5 हेक्टर मागे एक मजूर आहे क्लास 4चा, आणि आमच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये जिराईत भागामध्ये 10 हेक्टर मागे एक मजूर आहे. मग हा आकृतीबंध तुमचा राहुरी कृषी विद्यापीठाचा हा आमच्या अकोल्याला कसा लागू होऊ शकते? हे कॉमन प्लॅटफॉर्मवर कसे खेळतील? आज 10 हेक्टर मागे एक मजूर, अरे 1 एकर एका मजूर होत नाही शेती करणं, हे काय पद्धत आहे? 25 एकरामागे एक मजूर, हे तुमचा आकृतीबंध आहे. आणि तुम्ही म्हणता विद्यापीठाच्या जमीन पडीत कशा राहतात? अशाच राहतात. विद्यापीठ हे काही नफा कमावण्याचे साधनं नाही आहेत. आणि त्यामुळे माझी कृषी मंत्र्यांना आणि कृषी सचिवांना विनंती आहे, या विषयावर मंत्री महोदय बैठक घ्या, बोलावा व्हाईस चान्सलरला, विचारा तुम्ही असं कसं. हे आता बोलायला बसलो तर खूप काही गोष्टी आहेत. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 100 एकर जमीन ज्या शेतकऱ्यांना दान दिली होती त्याच्या नातावर कृषी विद्यापीठातच कॉन्ट्रॅक्च्युअल नोकरी करण्याची वेळ आली. परंतु शासन निर्णयाप्रमाणे त्याला आम्ही प्रकल्पग्रस्त म्हणून समजत नाही. हाही निर्णय घ्यावा लागेल की ज्यांनी 100 एकर जमीन या कृषी विद्यापीठांना दान दिली, दान एक पैसाही न घेता, त्यांच्या नातावर कॉन्ट्रॅक्च्युअल नोकरीची वेळ आली. नोकरीसाठी मी प्रयत्न केले, दुर्दैव सांगतो म्हणजे व्यथा सांगतो शेतकऱ्याची, तिथं मेडिकल करावं लागते आणि त्याला इंजेक्शनची भीती वाटत होती. हरीश भोरतकर गावांडे त्याचं नाव होतं. इंजेक्शन घ्यायला गेला, हार्ट अटॅक आला, तो वारला. त्याच्या मिसेसला 10,000 नोकरी द्या म्हणून मला भिकाऱ्यासारख्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आणि चान्सलरने फिरवलं, व्हाईस चान्सलरने. आणि नोकरी तर लावली, 11 महिन्याची ऑर्डर देतात आणि दुसरी ऑर्डर देताना अक्षरशः माझ्या चपला झिजतात, 4-4 महिने त्या पोरीला घरी बसवतात. ही तुमची मानसिकता लाज वाटायला पाहिजे. आता बोलायला बसलो तर हा व्यक्तिगत विषय सभागृहात काढू नये, पण ही व्यथा. आणि तुम्ही म्हणता आता लोकांचा दान धर्माचा स्वभाव बदलला. काय लोक दान धर्म करतील? ज्यानं केले त्याचे काय हाल केले आपण. आणि त्यामुळे या ठरावाच्या अनुषंगानंच माननीय मंत्री महोदय आपण संवेदनशील जा. त्या भागात आलेला तिथं दुष्काळी आहे, थोडा विचार करा ना याच्यामध्ये. ज्यांनी ज्यांनी कृषी विद्यापीठाला ठराविक एकराच्या वरते जमिना दान दिल्या असतील त्यांना प्रकल्प असून समजा ना. ज्या आबानं 100 एकर दान केली कृषी विद्यापीठ जमीन, 5 कोटी रुपये एकराची जमीन, त्याच्या नातावर विद्यापीठातच नोकरी करायची वेळ येते आणि त्याच्यासाठी आमच्या अकोल्यातले सर्व आमदारांना भांडावं लागते, तरी तुमचे अधिकारी शहाणपणा शिकवतात. हे बरोबर नाही आहे. याच्यामध्येच कुठतरी आपण निश्चित स्वरूपात निर्णय घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. या कर्जमाफीच्या निमित्तानं सरकारचं पुनश्च एकदा कौतुक करतो, अभिनंदनही करतो. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर आपण स्वतंत्र चर्चा उपस्थित करू, त्याच्यामध्ये आपण तोही मुद्दा घेण्याचा प्रयत्न करू. मात्र एवढं मात्र निश्चित की 2 विषयाचं अतिशय कौतुक आपल्या ॲग्रिकल्चर खात्याचं आपण केलं पाहिजे. एक म्हणजे
जे वारंवार शेतकऱ्यांची फसवणूक व्हायची बियाण्याच्या बाबतीत, त्याच्यामध्ये कृषी खात्यानं साथी नावाचं पोर्टल पूर्ण भारतात आहे, पण ते चालू करण्याचं एक खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये सुरू झालं. पहिल्या वर्षी सर्टिफाईड बियाणं आपण म्हणजे ब्रीडर त्याच्यावर घेतलं, दुसऱ्या वर्षी सर्टिफाईड घेतलं, मागच्या वर्षी ट्रुथफुल घेणार होतो पण काही कारणाने ते अडलं असेल, यावर्षी ट्रुथफुलही घेतलं आणि म्हणून बाहेरच्या राज्यात जाऊन सरळ सरळ बियाणं विकत घ्यायचं, त्याला ट्रुथफुल म्हणून घोषित करायचं. मग वर्ध्याचे आमदार मागच्या अधिवेशनात एकदम अंगावर आले होते सर्वे, बोगस बियाणं हे होऊ नये म्हणून त्याची लिंक जी आहे म्हणजे त्याचा पॅरेंट कोण आहे, त्याचा ब्रीडर कोण आहे हे शोधेपर्यंत त्या साथी पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय आता बियाणं वितरण होणार नाही. हा एक चांगला निर्णय झाला. दुसरा एक चांगला निर्णय झाला होता की आता या नैसर्गिक शेती, पावसात पडणारा खंड याच्यावर उपाय म्हणजे BBFद्वारे पेरणी केली तर बरं होईल. परंतु आपण एक निर्णय घेतला होता त्यावेळेस की कृषी यांत्रिकरणामध्ये ट्रॅक्टर वाटप करत असताना BBF कंपल्सरी केलं होतं. नंतर ते अनिवार्यता कृषी खात्याने तेव्हा काढून टाकली. माझी विनंती आहे कृषी मंत्र्यांना की भाऊ काही गोष्टी जबरदस्तीनं शेतकऱ्यांकडून करून घ्याव्या लागतील. शेतकऱ्याकडे पैसे नसतात, तो बिचारा टाळते काही गोष्टी करणं. जोपर्यंत तुम्ही BBF यंत्र वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे फायदे समजत नाहीत आणि ते यंत्र महाग आहे. आणि म्हणून यांत्रिकरण करत असताना आपण ट्रॅक्टरसोबत BBF यंत्र हे अनिवार्य करा. हे अनिवार्य केल्याशिवाय इलाज नाही. एक चांगला निर्णय आपण घेतला. मागं खताच्या बाबतीत खूप झुंपड झाली होती, मात्र कृषी खात्याने निर्णय घेतला की आता आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी की आम्ही खतं पाहिजे असेल तर सातबाऱ्यावर देऊ असं म्हटल्याबरोबर गर्दीच कमी झाली. ग्रामीण भागात काय होते, काही लोक रात्री घरी जातात 8-9 वाजता तालुक्या ठिकाणून किंवा मार्केटमधून जातात, 2-4 पोते युरियाचे घेऊन जातात आधार कार्डवर आणि 100 रुपये अन्न विकतात. आता वास्तविक पाहता पश्चिम विदर्भातली जे पीक पद्धती आहे त्याच्यामध्ये युरियाची आता गरजच नाही घ्यायची. 45 दिवसानंतर आपण युरिया टाकणार आहोत बऱ्याचशा पिकांना. परंतु हे जे डिस्ट्रेस पर्चेसिंग आहे त्याच्यामध्ये हा जो 7/12 अनिवार्य केल्यामुळे बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये रोकथाम करू शकलो, तर त्याच्याबद्दलही सरकारचं कौतुक करतो. आज रोजी या कर्जमाफीच्या विषयामध्ये मला असं वाटते की ही जी कर्जमाफी आहे, महाराष्ट्र न भूतो न भविष्य अशी 36,000 कोटीची कर्जमाफी सरकारनं जाहीर केली आहे आणि या प्रस्तावाच्या निमित्तानं सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे. निवडणुकीचा काळ नसताना पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना अध्यक्षमध्ये आपल्या माध्यमातून सांगतो आता कुठलीच निवडणूक नाही आहे, कुठलाही राजकीय फायदा आम्हाला घ्यायचा नाही आहे. हे सर्व नसताना शेतकऱ्यांची एकंदरीत आर्थिक स्थिती पाहता सरकारनं राजकीय फायद्याचा विचार न करता 36,000 कोटीची कर्जमाफी जाहीर केली. याच्यामध्ये 2 बदल मी सुचवले. आपल्या या अदृश्य गॅलरीच्या माध्यमातून हे लोक तिथपर्यंत पोहोचवतील. एक तर मध्यम मुदतीचं कर्ज जे होतं त्याला समाविष्ट करावं. 2017 नंतर ज्यांचं पुनर्गठन झालेलं कर्ज होतं ते कर्ज याच्यात सामील करावं. अशा 2 सूचना मी या ठिकाणी करतो. आपलं सरकारचं मनापासून कौतुक करतो आणि अधिकारी विशेषतः विशिष्ट खात्याचे यांनी आम्हाला दुश्मन न समजता आम्हाला कॉम्प्लिमेंटरी समजावं. आमच्या सल्ला ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यामध्ये कमीत कमी ऐकून तर घ्या, आमचं समाधान होईल. तेवढं तर एक मानसिक समाधान आम्हाला मिळू दे की आमचं ऐकून तर घ्या. आम्ही मुख्यमंत्र्याचा रिमार्क दिल्यानंतर तर त्याच्यावर उत्तर येत नसेल तर हे खूप वाईट गोष्ट आहे. आणि याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे कृषी मंत्री महोदय, आपण मला नाना देशमुखची नियुक्ती करताना 3 तासात केली, मुख्यमंत्र्यांनी 2 तासात केली, शिंदेसाहेब अजितदादांनी ती फाईल 5-5 तासात क्लिअर केली. मात्र डिसेंबर 2025ला 24ला जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्या निर्णयाचा GR निघायला 12 डिसेंबर 2025 उजाडलं. हे योग्य आहे काय? आणि 12 डिसेंबर 2025 उजाडल्यानंतर आता कारवाई नाही. 12 डिसेंबर 2025 मध्ये GR निघाल्यानंतर तत्कालीन कृषी सचिवांचं काय होतं मला माहीत नाही. आतापर्यंत तिथं एक खुर्ची सतरंजी पण नाही आहे. तर हे काय अगतिकता आहे? याचा कुठतरी अभ्यास आपण करावा. मात्र एवढं निश्चित आहे की या 70-75 वर्षाच्या देशाच्या निर्मितीमध्ये आणि 65 वर्षाच्या महाराष्ट्र निर्मितीमध्ये जितकी मदत आणि जितक्या चांगल्या गोष्टी
या 3-4 वर्षात कृषी खात्यानं केल्या त्या कधी झाल्या नाहीत. एकच आहे की एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज आणि प्रचार प्रसारामध्ये कुठतरी आपण हे केलं पाहिजे. विरोधी पक्षांना माझी एकच विनंती आहे की असे खाली बसून अन्नत्याग फन्नत्याग केल्यापेक्षा तुमच्याकडे 15 वर्ष सत्ता असताना तुम्ही काय दिवे लावले आणि तुमची 4,000 कोटीची कर्जमाफी जे केंद्र पुरस्कृत होती त्याच्यापेक्षा माननीय देवेंद्रजींची 36,000 कोटीची कर्जमाफी काय वाईट आहे याचा कुठतरी अभ्यास करून आपण जर जनतेत गेला तर थोडीफार परिस्थिती तुमची सुधरेल. नाही त्याच्यापेक्षाही जास्ती परिस्थिती वाईट व्हायची शक्यता नाकारता येत नाही. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विषयी जो 293चा प्रस्ताव आणण्यात आलेला यावर बोलण्यासाठी मी उभा आहे. सुरुवातीला रणधीर सावरकर साहेबांनी या प्रस्तावाची सुरुवात केली आणि त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी म्हणलं की विरोधी पक्षातले किती सदस्य हजर आहेत. मी सह्या मोजल्या. सत्ताधारी पक्षाचे 146 आमदारांच्या सह्या आहेत. त्यापैकी किती हजर आहेत? जे प्रस्ताव मांडणारेच हजर नाहीत सगळे. त्यातले किती हजर आहेत हे पण आत्मपरीक्षण करावं. ज्यावेळेस आपण विरोधी पक्षावर बोलतो किती हजर आहेत, आपण प्रस्ताव मांडणारे किती हजर आहेत हे पण बघितलं पाहिजे. नाही 146 पैकी किती हजर आहेत ते प्रस्ताव पिंपळे साहेब, प्रस्ताव तुमचा आहे आणि सरकार किती संवेदनशील आहे हे तुम्ही बघितलंय. काय ठीक आहे. बोलू का कसं? अरे का पानात सगळे तिकडे आल्यावर सरसर प्रश्न कोण मांडायचे? तुम्हाला सावरकर साहेब तुम्ही सांगितलं की 24चा GR 24ला फाईल मुख्यमंत्री सही झाली, GR निघाले 1 वर्ष लागलं. ही तुमची व्यथा आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा काय असेल? बरोबर आहे. म्हणजे एक तुमचं उदाहरण दिलं, तुम्ही स्वतःच दिलं. नाही मला तुमच्याविषयी सरकार किती गतिमान आहे, तुमच्याविषयी एवढं गतिमान असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याविषयी किती गतिमान असेल याचं उदाहरण तुमच्यावरून तुम्हीच सांगितलं सभागृहाला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा म्हणजे 2024 पासून अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली. आता कर्जमाफी आहे का कर्ज वसुली हेच कळत नाही. म्हणजे सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय हे कळत नाही. अध्यक्ष महोदय, सावरकर साहेबांनी मगाशी बोलताना सांगितलं की 2009ची कर्जमाफी, 2009च्या कर्जमाफीमध्ये दीर्घमुदतीचं कर्ज होतं. मामा त्यावेळेस तुम्ही तिकडेच होते. बरेच लोक इकडले आज तिकडे आहे तिथंच होते. पण 2017च्या कर्जमाफीबद्दल आपण उल्लेख केला. 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. 26 आहे. त्या कर्जमाफीतले मला बोलू द्या मला बोलू द्या असं नाही. आम्ही तुम्हाला कुठं थांबवलं का? आम्ही ऐकून घेतलं. आमचं काय चुकीचं असलं तुम्ही परत बोला. त्या 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतले जवळपास 5,90,000 शेतकरी पात्र शेतकरी 5,90,000 पात्र शेतकरी जवळपास 6,000 कोटी 5,475 कोटी रुपये त्याला तर हे आहे म्हणजे रक्कम आहे. हे अद्यापर्यंत ही ते कर्जमाफी त्यांना मिळालेली नाही. 5,90,000 शेतकऱ्याचे 5,475 कोटी अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. खरं ऐकून घ्यायची सवय लावा. हा चेक करा, तपासा तरी. हा उत्तरात द्या. कारण आपण ऐकून घ्यायची सवय लावा. आणि
अजून एक त्यात सुरुवातच आहे 1947 पासून पहिली राज्य सरकारने केलेली कर्जमाफी. बरोबर आहे, राज्य सरकारची पहिली कर्जमाफी 14 नंतर झाली. 1947 स्वातंत्र्यापासूनचा उल्लेख आहे आपल्या प्रस्तावामध्ये. पण 1947 पासून